रफ्तारचा सौदागर तो म्हणजे आहे जीत रोजारियो. पॉवर प्लेचं पहिलं षटक, दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ते काय म्हणतात त्यांना काही ऐकू येत नाही, कारण कॉमेंटेटरचा आवाज आज वाढलाय, कारण अंतिम दिवस आहे. एक आहे वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान, आणि एक आहे डीप कव्हरला. सामन्याची होते सुरुवात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पहिलाच हॅप ट्रॅकर, त्याला दाखवली आहे दिशा, चेंडूला पाठवलंय. वन बाउन्स ओव्हर टू द रोप. पहिला चौकार येतोय हा सक्सेसफुली हा पंपुलचा. हा येतोय MD बिग बॅश चौकार. आयोजक होते हॉटेल श्री गणेश. पहिला शुभारंभ झालाय शुभम शुभम गोडविंदेच्या बॅट मधून. मात्र सागर स्पोर्ट्स संडे 11 हा संघ अगदी तुल्यबळ आहे, संघर्ष करतोय तो सुद्धा मैदानात, त्यांच्याच होम ग्राउंड मध्ये. प्रथमेश दंत मिड ऑन मिड ऑफला. हे खेळाडू सगळे आपल्याला सर्कलच्या मध्ये बघायला मिळतात. बराच बाहेर आलाय अवांतरची घोषणा पंचांच्या माध्यमातून. तीनही पंचांनी अगदी त्रिमूर्ती सारखी कामगिरी केली. त्रिशूल आहेत हे तीनही, आणि त्याचमुळे की काही स्पर्धा त्यांच्याचमुळे निर्विघ्नपणे पार पडते. दिनेशभाई शेवाळे यांचं आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. आदरणीय आमचे प्रशांतजी खेरटकर यांचे हार्दिक स्वागत. परत एकदा आखूट टप्प्याचा बॉल ऑफ साईडला, फक्त दिशा दिली आहे. चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु सिंगल इथे ऍड केली जाईल. इथे मात्र पहिलं षटक मार्गस्थ असताना डावखुरे हाताचा फलंदाज आलाय. डावखुरे हाताचे फलंदाज प्रकाश सातत्याने आपण पाहतोय आक्रमक असतात. मग युवराज सिंग असेल, ख्रिस गेल असेल, ब्रायन लारा असेल, सौरभ गांगुली याला कोण ओळखू शकत नाही. तुम्हाला मोहम्मद कैफची आठवण येते, परंतु त्या सामन्याची सुरुवात वीरेंद्र आणि या सौरभ गांगुलीने दमदार केली होती. सौरभ गांगुलीच्या 60 धावा होत्या. अँड्रू फ्लिंटॉपला फोडून काढलं होतं त्या नेटवेसच्या मैदानावर त्या मॅचमध्ये, आणि त्याला कळ चढवला युवराज सिंग, आणि ती म्हणजे मोहम्मद कैफने 326चा जो पाठलाग होता. त्या आडव्या बॅटचा तडाखा, शिवरायांचा छावा, आणि इथे मात्र झेल टिपलाय. नो बॉल आहे, पंचांनी घोषित केले नो बॉल. रुमाल पडलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. इथे कमिटीचा कोणताही हस्तक्षेप नाही आहे. कॅप पडली तर आपण नो बॉल देतोय. आपण काल सुद्धा रोशन दिला होता. कमिटीचा ह्याच्यात काही रोल नाही आहे.
कमिटीचा कोणताही याच्यात हस्तक्षेप नाही आहे. मी तुम्हाला विनम्रपणे सांगू इच्छितो की कालसुद्धा रोशन नावाच्या गोलंदाजाचा रुमाल पडला होता आणि त्यामुळे त्यालासुद्धा नो दिला होता. आणि त्यामुळे पंचांचा जो संपूर्ण स्पर्धेला नियम आहे, कॅप पडली किंवा रुमाल पडला, हँडबँड पडला तरीसुद्धा हा घोषित दिला जाणार आहे नो बॉल. कृपया तुम्ही सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करा मित्रांनो, स्पर्धा आपली आहे. पंचाचा निर्णय हा अंतिम राहणार आहे, तुमच्याच एकट्यासाठीच नाही आहे, सगळ्यांसाठी हा नियम आहे. इथे मात्र धावसंख्या गतिमान होते, धावसंख्या 9वी आकड्यावर. या बॉलवर 3 धावा आल्या. इथे मात्र थोडीशी गती परिवर्तन केलं होतं, ऑफस्टिकच्या बाहेर. रिव्ह्यू नाही आहे, वेस्ट हाय साठीच तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, वाईड साठी. इथे मात्र धावसंख्येला आकार येतोय, पहिलं षटक मार्गस्थ असताना. इथे मात्र चांगला जोरकस फटका, अप्रतिम फिल्डिंग. इथे मात्र जबरदस्त जंप घेतलाय मिडॉन मध्ये, तो म्हणजे विकासने. इथे मात्र डॉट बॉल आलाय आणि माहीत आहे धावसंख्येला आकार येत असताना या मैदानावर पहिल्या सत्रामध्ये धावांची गती सातत्याने कमी राहिली आहे. जीतला ते ठाऊक आहे आणि एक अप्रतिम गोलंदाज तयार. इथे मात्र परत एकदा फसवलंय गोलंदाजानं फलंदाजाला. इथे मात्र फलंदाजांचा आज पेपर घेतोय, जो 5वीचा पेपर स्कॉलरशिपचा चालू आहे खाली पहिला, तोच पेपर इथे चालू आहे. मैदानावर चांगला झेल टिपला होता प्रशांतने डीप कव्हरमध्ये. इथे मात्र धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला कळवत आहेत 11. इथे मात्र सरळ बॅटनं आडवी केली बॅट, तलवाराचा केलाय वार, चेंडूवर केलाय प्रहार, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन, सीमा पार आला हा MD बिग बॅश षटकार. SD स्पोर्ट्स पाली डीजे. आकड्यावर ते मात्र 17वर खतरा कोणाला मिळेल. परत एकदा ऑन साईडला फिरून मारलाय, शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या अंदर आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. इथे मात्र डीप फाईन लेगला क्लिअर करतोय, आणखी एक मोठा फटका. 2 चेंडूवर 10 आल्यात आणि त्यावेळी मात्र 2-10 आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर आली ते म्हणजे आमचे गुणलेखक प्रकाश आम्हाला सांगतायत दुहेरी आकड्यावर 2-1 म्हणजे 21 आकडा शुभांक आलाय. पहिलं षटक समाप्त. या पहिल्या षटकाचे प्रायोजक होते हॉटेल श्री गणेश. 21 धावा बिनबाद डीजे. वेगवान गोलंदाज आणि जास्त करून आपण बघतोय ते म्हणजे वेगवान गोलंदाजांचाच वापर केला जातो या मैदानावर. जास्त फिरकी गोलंदाज बघायला मिळत नाहीत. एक सुंदर गोलंदाज तयार झालाय तो म्हणजे राकेश भोईर. उजव्या हाताचा हा राईट आर्म राऊंड विकेट सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे ज्याने टॉस उडवलाय तो म्हणजे गणेश पारंगे. वैयक्तिक दोन्ही आकड्यावर खेळतोय. हा आणि सिद्धेश जनतेच्या नेतृत्वाखाली रायगड
हा सेकंड नंबर मारला होता बरोबर. गणेश पारंगे होता. शुभम गोडविंदे 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने खेळतो. एक चांगली धावसंख्या, एक सेट धावसंख्या उभारली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा कुठून काढल्यात. दुसरे षटक मार्गस्थ असताना फिल्डिंग आपण बघतोय रिस्ट्रिक्शन हटलंय. 5 क्षेत्ररक्षक मैदानाच्या अगदी सीमारेषेला लगत आहे. एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिलं षटक जीतचं 21 धावा, दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र राकेश भोईर आणि स्ट्रायकर एंडला आहे गणेश पारंगे. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अरे अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन तुला उजळायचे आहे पुन्हा. हे सिद्धत्व दाखवावं लागेल या मैदानावर. दोन्ही संघांना आयोजन कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. इथे मात्र आडव्या बॅटचा तडाखा आणि इथे मात्र फिरून नटराजा स्टाईल चेंडूला फेकून दिले. डीप स्पाइन लेग सीमारेषेच्या वरतून आलाय SD स्पोर्ट्स ब्रँडेड षटकार. फुलते परंतु या मैदानावर 80 धावा सुद्धा होत आहेत. प्रकाश आपल्याला माहित आहे. दोन्ही संघांना ही काळजी घ्यायची आहे की जास्तीत जास्त धावा या मैदानावर होतात. हेच स्ट्रॅटर्जी त्यांना ठेवावी लागेल. 100 सुद्धा झाल्यात. अगदी अगदी बरोबर. ज्वाला नागोटे इथे मात्र चौकार आलाय. सॉरी 2 धावा आल्यात. धावसंख्या मात्र 29 या आकड्यावर सज्ज झालाय राकेश. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तयार आहे. इथे मात्र फुलर लेनचा बॉल अप्रतिम कमबॅक केले गोलंदाजानं. धावसंख्या गतिमान आहे. विकेट नाही आहे. याची एका बाजूला आपण बघतोय आजचा हा शेवटच्या दिवसाचा पहिला सामना मेडिटेक पनवेल वर्सेस सागर स्पोर्ट्स. संडे 11 टॉस जिंकलाय सागर स्पोर्ट्स. संडेने टॉस जिंकलाय. आणि वाह, आता मात्र लक्ष नव्हतं आमचं. इथे मात्र रिप्लेमध्ये बघावं लागेल फटका कसा खेळलाय. आणि इथे मात्र गोलंदाजाची लेंथ ओळखली. ऑफसाईड टू ऑफसाईड बॉलिंग असल्या कारणाने इथे मात्र गणेश पारंगेने 2 मोठे फटके खेळलेत. एकूण बघतोय तर त्याच्या इनिंगमध्ये 2 षटकार त्याने हाताळलेत. आणि इथे मात्र या षटकारांना धावसंख्या या ओव्हरमध्ये आल्यात ते म्हणजे तब्बल 14 आणि गुणलेखक सांगतायत धावसंख्या 35 या आकड्यावर. इथे मात्र परत एकदा फिल्डिंगमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल आपल्याला. ते सरळ बॅटनं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून मात्र इथे मुकेश आहे. मुकेश मिसाळ आहे. अगदी चांगली फिल्डिंग त्याने केलेली आहे. 1 धाव आली आहे मैदानावर. आणि इथे मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळूहळू पुढे सरकते 36 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 21. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 15. बिनबाद चांगली सुरुवात म्हणावी लागेल मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाची. ती म्हणजे 18च्या सरासरीने 36. आणि इथे मात्र ज्याला पाहण्यासाठी ठाणे पुणे मुंबईचे खेळाडू प्रेक्षक अगदी गर्दी करतात असाच बुम 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 षटकार किंग. आणि या मैदानावर त्याचा संघ अनेक वर्ष खेळताना जो आपण पाहिला डिंग डॉंग या नावाने, बरोबर ना सिद्धीजी, बरोबर. आणि तोच आता बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर इथे मात्र बुम 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 अलिबागचा सुपरस्टार खेळाडू तो म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय ती म्हणजे रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं बोलबाला सातत्याने राहिलाय असा बुम बुम माट्या इथे मात्र दाखल झाले. त्याचं मनपूर्वक आपण स्वागत करूया आणि मॅचकडे वळूया.
तो पारी की तीसरी ओवर मनोज चौहान राइट आर्म राउंड विकेट हाफ ट्रैकर बल जल्दी पुल किया सक्सेसफुल पावरफुल ब्यूटीफुल डीप मिड विकेट के ऊपर से शानदार एमडी सिक्सर। अरे तिकडे लक्ष द्या बॉल बिल वगैरे लगेच पाहिजे असतात बॉल बॉय तयार राहा आपले। इथे मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण केले मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। राइट आर्म राउंड विकेट घुटना टेक गेंद जाती हुई मिड विकेट के ऊपर से प्रथमेश बने दर्शक दर्शक बने फील्डर फील्डर के सर के ऊपर से मस्तक पे दस्तक वाला ये सिक्स। इस बार उल्टा पुल्टा गेंद को भेज दिया है यहां पर बढ़िया रिवर्स का प्रयास किया एक पहला छक्का उसके बाद एक चौका उसके बाद चौका। आज शुभम घोड़विंदी को देखकर खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदल रहा है और गणेश पारंगे ने आक्रमण किया है और इस 4 रन के साथ पहले बल्लेबाजी करती हुई टीम मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल पहुंची है बिना किसी विकेट खोए 50 रन। डीजे शानदार बल्लेबाजी लेकिन वापसी करना क्रिकेट का दूसरा नियम है। वापसी होगी इस मैदान पर दोनों ही तरफ आग लग चुकी है। इस बार हुक का प्रयास किया है गेंद जाती हुई सक्सेसफुली शानदार हुक और बल्लेबाज का खूबसूरत लुक गेंद जाती हुई डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर आता हुआ एक और शानदार स्ट्रोक। डीजे लगातार 3 चौके आते हुए 11 चेंडू आणि 35 धावांवर खेळतोय तो म्हणजे गणेश। लगातार 3 चौके एक छक्का आया है मनोज के ऊपर आक्रमण करते हुए गणेश। 50 वाह कमाल का स्ट्रोक कमाल का ये सौरव गांगुली स्टाइल बढ़िया थोड़ा सा अपिश मैं कहूंगा कवर ड्राइव ऑफ साइड पर खूबसूरत ये बल्लेबाजी होती हुई लेफ्टी बैटर द्वारा और गेंदबाज को मैदान के चारों ओर मार रहे हैं डीप फाइन लेग डीप स्क्वायर लेग डीप मिड विकेट डीप बैकवर्ड पॉइंट एक एक्स्ट्रा कवर कमाल की बल्लेबाजी। मैं कहूंगा एक तरफ है कुआं एक तरफ है खाई एक मार रहा है तो दूसरा भी कर रहा है पिटाई। ओहो भाई स्वागत तो करेंगे अजय का लेकिन क्या खेल रहा है ये खिलाड़ी आज ये लेकर आया है छक्के चौकों की बोली लेकर आया है 11 खिलाड़ियों की टोली और क्या लेकर जाएगा जावेद भाई ये इनामों वाली डोली। हम अब एनालिसिस करेंगे पहले ओव्हर में 21 रन सॉरी हा थांब बघतोय 21च आल्यात मित्रा
इथे मात्र एका TVS स्कूटीची चावी पडलेली आहे, आयोजकांकडे एका मित्रांनी जमा केलेली आहे, ती आपण घेऊन जायची आहे. हाँ, तो पहले ओवर में आए 21 मोंटी फाटे आते हुए गेंदबाजी की. आड़ा बल्ला और करेगा अल्लाह, पाली की जनता कहेगी वल्ला वल्ला सुभान अल्लाह. याच दरम्यान इथे मात्र आदरणीय आमचे एक जबरदस्त क्रिकेटपटू पंकज जाधव यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे आपण पाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर यायचं आहे. सुमित भगत, मृणाल वरसुलकर, म्हणजे आज मजा येईल गणेश दादा, बरोबर ना. इस बार सीधे ब्लेड से वी में तलवार की धार, गेंद पर किया है प्रहार, गेंद को भी भेजा है सीमा पार. यह था वह होटल श्री गणेश सिक्सर. पेंढारी यांनाही विनंती है कि अपन अतिथि मंचाकडे यायचं आहे. ओ ये अंपायर का इशारा था वह नो बॉल का, वेस्ट हाई का ये नो बॉल. और अब स्कोर कार्ड की ओर हम बढ़ते हैं. कुल मिलाकर हमारे स्कोरर मित्र हमें कहते हुए रनों की संख्या 76, 76 रन, 76 धावा. बोम बोम माट्या, याला पुण्याला भेटलो आपण. बघा काय या खेळाडूची क्रेज आहे, अप्रतिम खेळतो आणि आडव्या बॅटचे तडाखे त्याचे या मैदानाने गेली अनेक वर्ष पाहिलेत. त्याला बघण्यासाठी पालीकर अगदी उत्सुक आहेत आणि त्यामुळे आज अनेक खेळाडू आज मिलिंददादा देशमुख यांच्या या स्पर्धेमध्ये अंतिम दिवशी आज आपल्याला बघायला मिळतील. मात्र आज सामन्याची सुरुवात धडाकेबाज झाली, मिडीटेक पनवेलने केलेली आहे. धावसंख्या त्याच्या एकूण आल्यात 76. फ्री हिट आहे, चांगला बॉल आणि चांगल्या बॉलला फक्त दिशा दिली आहे. प्रशांत आहे तिथे डीप लॉंग ऑन मध्ये, एकच धाव आली आहे. आता मात्र कुठेतरी धावांना व्यसन घालतोय की काय असं वाटतंय, कारण सुटला होता वारू तो म्हणजे गणेश पारंगेचा. सलग 4 चौकार, 2 षटकार, आणखी एक षटकार, आणखी एक षटकार, 4 षटकार, 4 चौकारच्या मदतीने गणेश पारंगे खेळतोय. 14 चेंडू 46 धावांवर. आणि शुभम गोडविंदे आज साइड रोल मध्ये आहे, तो सुद्धा 26 या धावसंख्येवर खेळतोय. एक चांगली स्पर्धा, चांगली सुरुवात, आणि आज रविवार आहे आणि त्यामुळे मैदानामध्ये गर्दी होणार यात काही शंका नाही. मिलिंद दादा यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून सिद्धेश दंत आणि आमचे सागरजी मोरे यांच्या मेहनतीने साकार झालेली स्पर्धा. याच दरम्यान आमचे सगळे मान्यवर इथे येत आहेत. मॉर्निंग ग्रुप, हा मॉर्निंग ग्रुप आलाय, ते सगळ्यांचं आपण स्वागत करतोय. तत्पूर्वी आपण सामन्याकडे वळतो. इथे मात्र इनसाइड एज लागलेली आहे. अतिथी मंचकावर आपण आलेल्या सगळ्या मान्यवरांचा स्वागत करतो. रनआउटचा संधी होती, मात्र थ्रो अगदी चुकीचा झालाय. अभि काका आलेत, या सगळ्यांनी स्वागत आहे तुमचं. इथे मात्र धावसंख्या 80 आकड्यावर. या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक. चांगलं कमबॅक केलंय, 2 धावा पाहिजेत 50 साठी, ते म्हणजे स्ट्रायकर एंडला असणारा खेळाडू गणेशला 48 धावांवर खेळतोय तो. नाहीये, गॅप सिलेक्शन आहे, 2 काढले तर अर्धशतक होईल. मात्र फिरलाय बॉल आणि चौकाराने आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. हा येतोय MD स्पोर्ट्स चौकार. या चौकाराच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आजच्या दिवसातील, ते म्हणजे स्वतः कर्णधार गणेशनं. आणि इथे मध्ये गणेशला विनंती आहे की बॅट दाखवायचे गणेश. पहिलं अर्धशतक अंतिम दिवसातील सिद्धेश दंत यांच्या शुभ हस्ते आता आपण मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र आपण पहिल्यांदा स्कोर सांगतोय. 84 धावसंख्या धावफलकावर लागलेली आणि 85 धावांचं आव्हान आहे आता सागर स्पोर्ट्स संडे 11 संघाच्या समोर. इथे मात्र सुधागड तालुक्याला नव्हे, रायगड जिल्ह्याला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, तर संपूर्ण भारतभर ज्याची भ्रमंती आणि भारताबाहेर कतार, दुबई आखाती देशामध्ये गेलेला तो म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका खेळाडू. एकदा डीजेच्या तालावर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तो म्हणजे बुम 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 अलिबागचा किंग सुपरस्टार पंकज जाधव उर्फ माठ्या.
सागरजी मोरे यांचं आगमन झालं. दुसऱ्या सत्रामध्ये हर्षलजी यांचा आवाज आपण ऐकतोय आणि लगेचच आपण आता मिलिंदा आपण आता मॉर्निंग ग्रुपचं सगळ्यांचं स्वागत घेतोय. एक जबरदस्त खेळाडू नरेशजी ठोंबरे हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. सागर या आपण बेटा. बॉल बॉय आपले काम करायचं आहे, वॉटर बॉय आपापलं काम करायचं आहे. इथे मात्र मॉर्निंग ग्रुप बसलेला आहे आणि मॉर्निंग ग्रुपचा खूप मोठा वाटा आहे ते म्हणजे मिलिंद दादांच्या यशामध्ये आणि त्यांच्या शुभेच्छा आहेत. 12:30ला पेपर सुटणार आहे, 12:15 झालेले आहेत. हां, 5वीचा शिष्यवृत्तीचा पेपर खाली चालू आहे आणि आम्ही सुद्धा मुलांना बसून आलो आहे. इथे मात्र आज 85 धावांचा टार्गेट असताना इथे मात्र आपण लगेचच या ओव्हरनंतर स्वागत घेणार आहोत आणि आपण ऐकूया सुधागड तालुक्याला नव्हे रायगड जिल्ह्याला मोहात पाडणारा एक गोड आवाज, अगदी तरुणींना सुद्धा आवडतो असा रील स्टार, इंस्टाग्राम किंग, तो म्हणजे हर्षल मुंडे याला. हेलो हेलो चेक. हेलो चेक. हेलो हेलो हेलो. हेलो. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होतात निलेश नाईक सरांचं. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची एक मानाची स्पर्धा सुधागड तालुक्यातून येत असताना या पाली विभागाचा क्रिकेटचा मान सन्मान आणि दर्जा वाढवणारी स्पर्धा मिलिंदजी देशमुख साहेब पुरस्कृत आपण जर पाहिलं तर MD धमाका बिग बॅश पाली 2026 भव्य दिव्य असं पर्व आहे. अखेर या स्पर्धेची सांगता करणारा दिवस तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी आलाय. चौथा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसाची पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतीये. सागर स्पोर्ट्स संडे 11 पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम तुम्ही पाहताय. या मॅचला सुरुवात कुणाल कदम गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रायगड जिल्ह्यातून येत असताना सर्वाधिक फिरकीचा वारसा जपत असताना आपण नेहमीच ज्या गोलंदाजाला पाहिलंय तो कुणाल कदम बॉलिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. त्याच्या समोर कडवा आव्हान आहे. मुकेश आणि नागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इम्पॉर्टंट मॅचचा हा डाव तुम्ही पाहता. दुसरा विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. एकंदरीत आपण जर पाहिले तर ऑल इंडिया ओपनचे आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेले पाहिले मैदान सगळे दिग्गज आज स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी या पाली नगरीमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याच विभागाची टीम. आडवा बॅटनं फटका चांगला खेळलाय. बॅटिंग करत असताना नागेशच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या पलीकडे चौकार.
तस बॉलची मागणी केली जाते, त्याची आपण पूर्तता करूया. मॅच चांगली चालू आहे. एक मोठी टोटल तुम्ही पाहता तुमच्या समोर, एक मोठं टार्गेट आहे, 85 धावांचं टार्गेट. पहिल्याच मॅच मध्ये 4 ओव्हरच्या खेळामध्ये 85 धावांचं टार्गेट सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. या मैदानावरती टीम खेळत असताना सागर स्पोर्ट्स संडे 11 पाली या टीमनं बराचसा क्रिकेट खेळलंय. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये काय करायचंय. मोठा फटका नागेशच्या बॅटमधून मिड विकेटच्या पलीकडे, हवाई अल्ला, हवाई सफर, सिक्सर. सिक्सर येत असताना पाहायला मिळते. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला वधारत असताना तब्बल 11 धावा. कुणाल कदमचा पुढचा बॉल, लेग ब्रेकचा वापर. ही ओळख आहे या खेळाडूची. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेणारे चेंडू असतात. यष्टांच्या मागे तुम्ही पाहता योगेश पवार यांना. आज सगळ्यांना बॅटिंग अपेक्षित होती, हर्षद पेंडारी बंटी, पण सलामीला गेलेल्या जोडीनं काय काम केलं. मग तिकडे शुभम असतील किंवा गणेश, आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अजून एका डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळते. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल तुम्ही पाहताय. थांबवलं जाते खेळत असताना टीम सागर स्पोर्ट्स संडे 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये. यस, रिव्ह्यूची मागणी. हा बॉल जर लिगल असेल तर ओव्हर झाली आहे, पण रिव्ह्यूची मागणी केली जाते, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या साथीनं आपण मदत घेतोय FH स्पोर्ट्स या वाहिनीची. बेस्ट क्वालिटी आणि क्लिअरिटीचं कामकाज सध्याच्या घडीला तुम्ही पाहता. मास्टर कॅमेरासाठी देवेन सिनकर यांना तुम्ही पाहता, साईड कॅमेरासाठी बडी, त्याच्या वेळेला ॲक्शन रिप्ले आणि सेटअपवरती ऑनलाईन स्कोरिंग शोधन. चांगलं कामकाज. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पंचांचा निर्णय आला आणि आपण जातो विशेष सन्मानाकडे, जिकडे आवाजामध्ये होईल बदल. निलेश नाईक सरांच्या समवेत. अगदी धन्यवाद हर्षद सर. इथं मात्र मिरांश 11 विरोधात हॉटेल श्री गणेश हा सामना रंगणार आहे. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण तातडीनं टॉससाठी यायचं आहे. मिरांश 11 आणि हॉटेल श्री गणेश, आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच स्वागत घेणार आहोत. आपण शब्दसुमनाने सर्वप्रथम स्वागत करतोय आमचे ज्येष्ठ खेळाडू लारा सचिव मिलिंद गोळे, श्री नारायण गोळे सदस्य, श्री राकेशजी साजेकर, मॉर्निंग ग्रुप उपाध्यक्ष श्री दिलीपजी जाधव, जनसुविधा झेरॉक्स आणि दादू गोळे या पंचमुखी रुद्राक्षांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दादू गोळे अध्यक्ष आहेत. हा, आणि इथे मात्र सुधागड तालुक्याला नव्हे रायगड जिल्ह्याला सुपरिचित असणारा एक जबरदस्त गोलंदाज, ज्याची गोलंदाजी, ज्याचा रिदम सागरभाई आपण बघण्यासाठी आतुर आहोत, तो म्हणजे नरेश ठोंबरे. बरोबर हर्षद? 15 दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचं दुःखद निधन झालं, तरी दुःखाला विसरून क्रिकेटला खेळणारा खेळाडू, आणि त्याला खरंच आम्ही मिलिंददादा देशमुख आणि संपूर्ण आमची आयोजन कमिटी त्याला सॅल्यूट करते की पुनश्च एकदा हा वाघ मैदानात दाखल झाला आहे. सवर्जून अनुभवाची शिदोरी सातत्यपूर्ण घेऊन मैदानाच्या आतमध्ये नरेश यांना आपण नेहमी पाहिलंय आणि आजही ते मैदानावरती पाली नगरीमध्ये दाखल झालेत. अनुभव खूप मोठा आहे. अडचणी बरेच येतात, त्यांना जाणीव आहे आता प्रत्येक अडचणीवरती कशा पद्धतीनं मात करायची. मोठ्या मोठ्या सिच्युएशनला एकट्यानं हँडल केल्यात आणि आज सुद्धा तेच काम करत असताना पाहायला मिळते. बॅटच्या टोला पहिल्याच बॉलला बॉलवेत, फिल्डर बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. विकेट येत असताना पाहायला मिळते पहिली. एक महत्वपूर्ण फलंदाज इकडे आपण जर पाहिले तर मुकेश बाद. प्रतिम दर्जाची गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल
दुसरा बॉल पायावरती आडवा बाटणं फिरवलं जातं. स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका, चांगला सिंगल मिळेल. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतंय. हॅलो, इथे मात्र मुस्तकीम दाखल होतोय की काय? बरोबर ना? हा, रोहा या विभागामधील खैरेगावचा सुपरस्टार, RPL मध्ये ज्यांनी स्वतःच्या नावावर सर्वोत्तम खेळाडू अशी ख्याती टिपली होती, त्याचं सुद्धा स्वागत आपण इनिंग ब्रेकमध्ये कारण स्वागत आहे. ओव्हर टू हर्षल. पुढचा बॉल फुलर लाईनचा चेंडू, मोठा फटका अगदी ताकदीच्या जोरावरती लॉंग ऑनला क्लिअर. नरेश टोमरेच्या अगेन्स्ट षटकार. त्याने आपल्या रायगडचा सन्मान वाढवला आहे. हा, मॉर्निंग ग्रुपचे सन्मान्य अध्यक्ष दादू गोळे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घ्यायचा आहे. ते म्हणजे मुस्तकीम मुकादम गेले अनेक वर्षांत करचुंडीला याची गोलंदाजी आपण 2000 पाहिली आणि आताच ज्याच्या नावावर कार झालेली आहे आणि जो करतोय गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजांना वार, ज्याला मिळाली आहे कार, असा मुस्तकीम. याचे इथे स्वागत MD बिग बॅश धमाकामध्ये मिलिंददादा देशमुख आणि सिद्धेशजी दंत, सागरजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली दादू गोळे यांच्या शुभ हस्ते. इथे मात्र षटकार आला, एक चांगला फटका. इथे मात्र सुंदर असं आपण कलेक्शन करतोय आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत तर आपण घेतोयच. तत्पूर्वी मिरांश 11 चा कर्णधार आणि हॉटेल श्री गणेशचा कर्णधार तातडीनं दाखल व्हा. थँक्यू. धावसंख्या तुम्ही पाहता 25 धावा, 85 धावांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला 25 धावा बनत असताना पाहायला मिळतील. काय बॅटिंग होतीये, धावांचं रतीब मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल लेग ब्रेकचा वापर करायचा होता, कमी गतीने टाकला. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवंतर स्वरूपाची धाव मिळतीये. धावसंख्या 26. धावसंख्या 26 आहे. शांतता पसरली आहे. 85 धावांचा पाठलाग करायचं. सध्या संघ अडचणीमध्ये सापडला, पण अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी विशाल मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला बॉल चालला. मिडॉन मधून बॉल मार्ग शोध असताना पाहायला मिळतं. डीप मधून फिल्डर आले, ते एकच धाव मात्र तिकडे खर्च होईल आणि एक धावेच्या सहाय्यानं पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय 27 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. 12 बॉलमध्ये 58 धावांची गरज. आदरणीय मनोजजी देशमुख साहेब जे संघ मालक आहेत मिरांश 11 संघाचे, त्यांना कृपया विनंती आहे की आपल्या सहकाऱ्यांसहित आपण मुख्य अतिथी मंचाकडे यावं. मिरांश 11 संघाचे संघ मालक माननीय मनोजजी देशमुख गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय, परंतु मिरांश 11 संघाचा संघनायक आणि हॉटेल श्री गणेश संघाचा संघनायक आपण तातडीनं टॉससाठी यायचं आहे. थँक्यू. रजत मुंडे याचा हा बंधू आणि याची गोलंदाजी मी पाहिली आहे, ती म्हणजे नाईटला पनवेलमध्ये. काय वेगवान गोलंदाजी आणि मिलिंद दादा 2 धावा पण काय फास्ट काढतात तो. आपल्या अर्धे धावा होतील तेव्हा त्यांचे 2 पूर्ण होतात. एवढं स्प्रिंटर, एवढं त्यांचं फिटनेस. इथे मात्र मी थांबतोय. हर्षदकडे वळूया. संदेश यांना तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पाहताय. पहिलाच बॉल खोलत टाकला होता. यष्टांच्या मागे योगेशला तुम्ही पाहताय. बॅकअप चांगलं कुणालचं मिळेल, धावा थांबवल्या जातील. 85 धावा थांबवायच्या त्या परिस्थितीमध्ये संदेशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते. एक महत्त्वाचा खेळाडू ज्याच्या गोलंदाजीची चर्चा तुम्ही आम्ही नेहमीच पाहिली आहे. त्याच्या गोलंदाजीचा थाट वेगळा आहे. आज सुद्धा तो पालीनगरीमध्ये दाखवेल. ब्लॉक होल एक टप्पा पकडल्यानंतर त्या चुकतेवरती गोलंदाजी कशी करायची ना, त्याची जाणीव आहे संदेशला. त्यानं एक चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. धावसंख्या धावफळकावरती सध्याच्या घडीला थांबली आहे. 27 धावा तुम्ही धावफळकावरती पाहताय. एक फलंदाज बाद झालाय. संघ अडचणीमध्ये खेळत असताना टीम सागर स्पोर्ट्स संडे 11 पाली. सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली बसलाय. बॅटर मिस, योगेश पवार मिस. बॉल लॉंग स्टॉपला, सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार.
मेहता चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती. पुढचा बॉल फुलर लाईनचा बॉल, मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल लॉंग ऑनला, लांब पल्ल्याचा, संदेशला आसमान दाखवणारा षटकार. करायचं होय, असेच मोठे फटके अपेक्षित आहेत. अजून एक, याहून अधिक लांब, जणू काही मैदानाच्या आतमध्ये स्वतःची शर्यत लावली आहे लांब षटकार मारण्याची. याआधी थोडा जवळ होता पण त्याहून लांब मारलाय. अजून एक षटकार. जिंकलीत या खेळाडूनं. त्यांनी लांबच लांब षटकार मारले. तो म्हणजे छोटा अण्णा म्हणून त्याला ओळखतो. मात्र तो दबाव झुगारलाय त्यांनी आणि बॉलरला न बघता फक्त तो बॉल बघतोय आणि लांबच लांब षटकार ठोकतोय. परिणाम काही असोत, लढतोय. चांगली मॅच. याला अगदी आपण जर पाहिलं तर यालाच म्हणतात कमबॅक. संदेशला मात्र जाणीव आहे या सगळ्या गोष्टींची की मोठे फटके आल्यानंतर कशा पद्धतीचा बॉल फेकावा, कमी गतीने टाकला, थोडं फिंगर रोल केले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 43 धावा धावफलकावरती. तुम्ही पाहता येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता 42 धावांची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. संघ अडचणीमध्ये सापडल्या. आदरणीय खेळाडू रजत मुंडे यांचे बंधू संदेश मुंडे यांचे जबरदस्त फॅन असणारे स्वप्नील मिणमिणे यांनी संपूर्ण आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि रजत आणि मुंडे फॅमिलीचा कोणीतरी इथे आला यासाठी आयोजकांचे आभार त्यांनी मानले. स्वप्नील स्वतः मॅच पाहतोय. परंतु मी विनंती करेन पुनश्च एकदा मिरांश 11 आणि हॉटेल श्री गणेश संघाला की आपला संघनायक कृपया पाठवा आणि आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. यस, श्री गणेश हॉटेलचे कॅप्टन नयन जोशी, या नयन जोशी यांना विनंती करतो आपण टॉससाठी या. श्री गणेश हॉटेल एक अप्रतिम टीमची बांधणी केली. प्रत्येक संघ आज मजबूत स्थितीमध्ये इकडे उतरणार आहे. प्रत्येक संघाची बांधणी मात्र खूप चांगल्या दर्जाची तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. अप्रतिम अप्रतिम वेगाचा चेंडू पाहायला मिळाला. अजय गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय. 6 बॉलमध्ये 42 थांबवायच्या जास्तीचं आव्हान नाहीये. एक सिंगल तर खर्च केली आहे. पहिला डॉट बॉल आला होता, त्यानंतर एक सिंगल. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये इथून पुढे 41 धावा म्हणजे प्रत्येक बॉलला तुम्हाला 10.25 जमा कराव्या लागतील. ते अशक्य आहे, ची जाणीव सगळ्यांनाच माहिती आहे. अजून एक चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पण मी कौतुक करेल या मॅचमध्ये विशालचं. तो अप्रतिम खेळला. या पाली विभागातून येत असताना गाव मर्यादित क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच खूप चांगलं खेळलं जातं आणि आजही मात्र तो ऑल इंडिया ओपनच्या सगळ्यासमोर दिग्गज खेळाडूंसमोर आपला स्वतःचा दिग्गज खेळ दाखवत असताना सगळ्यांची मनं जिंकताना आपण पाहिलंय. चांगली बॅटिंग विशाल. या वेळेला फसवलं जात आहे. बॅटची कडा यश पंचांचा हात आकाशाकडे निघालाय. खेळपट्टीच्या बाहेर बॅटर सुद्धा निघालाय. विकेट येते. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना विशाल बाद. मिरांश 11 संघाचा संघनायक आणि हॉटेल श्री गणेश संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच यायचा आहे. इथे मात्र MD बिग बॅश धमाकाच्या अंतिम दिवसातील हा दुसरा रंगतदार सामना. हॉटेल श्री गणेश आणि मिरांश 11 संघ मालक आहेत. मिरांश 11चे मनोज देशमुख यांनाही विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचाकडे या. आपण बघतोय या चित्रामध्ये आपले स्पर्धेचे शिल्पकार मिलिंददादा देशमुख यांना आणि सिद्धेश दंत, सागरजी मोरे यांना आणि लगेचच नाणेफेकीचा कौल करतोय.
हॉटेल श्री गणेश. हॉटेल श्री गणेश संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्याने क्षेत्ररक्षणाचा केलाय स्वीकार. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आजच्या